नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज बनवूया कुरकुरीत गरमागरम कॉर्न भजी। रेसिपी खूप सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। भजी तेलामध्ये फुटू नयेत आणि कुरकुरीत व्हावेत त्यासाठीच्या टिप्स पण शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। मक्याच्या दाण्याची भजी बनवण्यासाठी मी इथं 2 मक्याचे कणस घेतले। वरचे पानं अशा पद्धतीने काढून घ्यायचे। भजी बनवण्यासाठी मक्याचे कणस थोडे भरलेल्या दाण्याचे घ्यायचे, खूपच कवळे दाणे असणारे नाही घ्यायचे। आणि हो, चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। अशा पद्धतीने कट करून दाणे काढून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने दाणे काढून पण घेऊ शकता। नंतर चॉपरनी हलकेसे चॉप करून घ्यायचे। मक्याचे दाण्यांची भजी बनवताना मक्याचे दाणे अख्खे नाही घ्यायचे, नाहीतर तळताना तेलामध्ये भजी फुटतात आणि भजी तेलामध्ये फुटले तर गरम गरम तेल अंगावर पण उडू शकते। दोन्ही पण मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेते मी अशा पद्धतीने। आपल्या चॅनलवर मी नुकताच कांदे भज्यांचा कुरकुरीत कांदे भज्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा। आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। 2 मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतलेत मी, 1च कप आहेत ते म्हणून, आणि अर्धा कप घ्यायचेत मला। दुसऱ्या मक्याच्या कणसाचे पण अर्धा कप दाणे मी अशा पद्धतीने काढून घेतले। हे पूर्ण दाणे मक्याचे 1.5 कप भरलेले आहेत। हे एका मोठ्याशा बाउलमध्ये काढून घेते, हलकेसे हाताने कुचकरून घेते। तुम्हाला जर असे कुचकरून नाही घ्यायचे असतील, अख्खेच ठेवायचे असतील तर तसंही केलं तर चालेल, कारण की आपण कट करून घेतलेले आहेत तर तेलामध्ये ते फुटणार पण नाही। कुचकरून नाही घ्यायचे असतील तर हलकेसे मोकळे करून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचा 1 मोठ्या साईजचा बारीक कट करून कांदा। इथे मी अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। 4 ते 5 लसूणच्या पाकड्या, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा आल्याचा तुकडा छान ठेचून टाकायचा। चवीपुरतं मीठ टाकायचं। मी इथं छोट्या चम्मचनी 1.5 चम्मच मीठ टाकलेलं। मुठीभर बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा। 1 चम्मच ओवा छान हातावर कुचकरून टाकायचा। 1 चम्मच धने जिरे पावडर टाकायची। 1 चम्मच लाल तिखट टाकायचं। पाव चम्मचलाही कमी थोडीशी हळद टाकायची। 3 चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं। 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायची। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा टाकला तरी चालेल। आणि 1 कप बेसन पीठ टाकायचं। छान हे मिक्स करून घ्यायचं, पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं। कॉर्न भजे बनवताना बेसन पीठ ना थोडं घट्टच असते, खूप पातळ नसते। नॉर्मल भजे बनवतो आपण त्या पद्धतीचं नसते, थोडं घट्टच ठेवावं लागते। पूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलंच की पाण्याची थोडी गरज आहे तर हलकंसं पाण्याचा चिमका मारायचा, खूप जास्त पाणी टाकायचं नाही। खूप जास्त पाणी झालं तर भजी कुरकुरीत होणार नाही। आपल्या चॅनलवर मी 7 वेगवेगळ्या प्रकारच्या डब्यासाठीच्या सुक्या भाज्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा। छान अशा पद्धतीचं बेसन पीठ भिजून झालेलं आहे, बघू शकता। मी एकही थेंब पाण्याचा उपयोग केलेला नाही इथे। अशा पद्धतीचं पूर्ण पीठ भिजून झाल्यानंतर तुम्हाला जर वाटले की बेसन पीठ थोडं कमी आहे, गरज आहे टाकण्याची, तर थोडं 1 ते 2 चम्मच पीठ तुम्ही टाकू शकता आणि परत मिक्स करून घेऊ शकता। मला बेसन पीठ टाकायची गरज नाही, परफेक्ट असं पीठ भिजवून झालेलं आहे। आणि पीठ भिजवत होते तेव्हाच मी साईडला एकीकडे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलं होतं। तेल पण छान कळकळीत गरम झालेलं आहे। गॅस कमी करायचा, मीडियम करायचा आणि अशा पद्धतीने भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे। ज्यांना शेप वगैरे द्यायचा नाही, असंच थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं। कढईमध्ये खूप जास्त भजे एकाच वेळेस टाकायचे नाही, नाहीतर ते बरोबर होत नाहीत। आणि मी मोठी कढई घेतलेली आहे, भरपूर भजे बसतात त्या कढईमध्ये, म्हणून मी एकाच वेळेस एवढे सारे टाकलेले आहेत। भजे कढईमध्ये टाकल्या लगेचच झाऱ्याने फिरवायचे नाही, हलकासा रंग चेंज झाला की लगेचच झाऱ्याने अशा पद्धतीने अलटी-पलटी करून छान असे कुरकुरीत भजे तळून घ्यायचे। भजे छान कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, म्हणजे तांदळाच्या पिठाने छान असे कुरकुरीत भजे होतात आणि बऱ्याच वेळ कुरकुरीतच राहतात। पावसाळ्यामध्ये भजे, वडे, तळणीचे पदार्थ असे सर्वांनाच खूप आवडतात, तर तशाच पद्धतीने मी मूग डाळीचे कुरकुरीत वडे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तेही विदर्भ स्टाईल मध्ये, तर तोही व्हिडिओ नक्की बघा। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। भज्यांचा छान अशा पद्धतीने गोल्डन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे। बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि किती छान झालेले आहेत। मस्त अशी कुरकुरीत खमंग मक्याची भजी आपली तयार आहे। बघू शकता काय मस्त झालेली आहेत, चवीलाही तितकीच छान झालेली आहेत। एक खाल्ला की दुसरा लगेचच खावंसं वाटते।
तुम्ही पण अशा पद्धतीने मक्याची भजी बनवा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची ही कॉर्न भज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। साईडला जे बेल बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल। चॅनलला असाच भरभरून सपोर्ट करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।